विद्यार्थी मित्र नमस्कार. आज दिनांक आहे 26 फेब्रुवारी 2025. आज आपण व्यवसाय संस्था आणि उद्योग यांचा पूर्ण स्पर्धेतील समतोल अभ्यासणार आहोत. तर स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला व्यवसाय संस्थेला महत्तम नफा मिळवण्याच्या दृष्टीने बदलते घटक बदलता येतात, पण स्थिर घटक कायम राहतात. अशा अल्प काळात व्यवसाय संस्था उद्योग यांचा समतोल कोणत्याही परिस्थितीत होतो, हे आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता समतोलासाठी तीन प्रकारच्या परिस्थितीचा विचार या ठिकाणी प्रामुख्याने केला जातो. प्रथम, उत्पादनाचे घटक एकसारखे मानू. घटकांच्या बाजारात पूर्ण स्पर्धा असेल तर घटक एकसारखे असतील व त्यांच्या किमती सारख्या असतील. बरोबर, एकसारख्या म्हणजे जसं आपण म्हणू शकतो की एकसारख्या आकारमान असू देईल, किंवा तसं आपण म्हणलं की तुरीची डाळींचं एकसारखे प्रमाण असतं, हरभरा हरभरा किंवा इतर डाळींचं प्रमाण. तर असे एक एजन्सी त्यांच्या किमती सुद्धा सारख्या असतील, आपण असं त्या ठिकाणी मानायचं. आता सर्व व्यवसाय संस्थांचे खर्च वर्ग सारखेच असतील, कारण उद्योगासह सर्व घटक सारखे असतील तर सर्व उद्योजक एकाच प्रकारचे त्या घटकांचा सहयोग करू शकतील. मग शिवाय प्रत्येक व्यवसाय संस्था किमान खर्चाला उत्पादन करीत असल्याने सर्व व्यवसाय संस्थांचे खर्च वक्र समान असतील. हे आपल्याला खर्च वक्र दिसत आहे तिथे, समांत खर्च आणि सरासरी खर्च वक्र. ठीक आहे ना. मग उद्योगाशिवाय बाकीचे जे घटक सारखे म्हणल्यास उद्योगाच्या कार्यक्षमतेचे प्रमाण खर्च वक्र वेगवेगळे असतील, ही दुसरी काय आहे शक्यता आहे. मग सर्वच घटक भिन्न असतील तरी तिसरी शक्यता आहे. बरोबर आहे ना. म्हणजे तीन शक्यता आपण या ठिकाणी पाहतोय. असे असेल तर वेगवेगळ्या व्यवसाय संस्थांच्या खर्च वापरात काय येईल, आणखी तफावत पडेल. मग या तिन्ही शक्यता अल्प काळापुरताच विचारात प्रथम करूयात आपण. आता या ठिकाणी अल्पकालीन समतोल या ठिकाणी अभ्यासतोय. सर्व घटक एकसारखे असतील तर सर्व घटक एकसारखे असतात तेव्हा उद्योगातील सर्व व्यवसाय संस्थांचे खर्च वक्र समान असतात. काय पहा, काय सर्व घटक एकसारखे असतात तेव्हा उद्योगातील सर्व व्यवसाय संस्थांचे खर्च वक्र समान असतात. आता खाली जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीमध्ये अशा व्यवसाय संस्थांपैकी एका व्यवसाय संस्थेचे खर्च वक्र आपण या ठिकाणी लक्षात घेतले आहेत. मग आपण असं मानतोय की इतर सर्व व्यवसाय संस्थेचे खर्च वक्र असेच असेल असं आपण गृहीत धरलेले. ठीक आहे ना. पहा, आता या ठिकाणी उभ्या अक्षावर किंमत मोजलेली आहे, आडव्या अक्षावर उत्पादन मोजलेलं आहे. बरोबर आहे ना. हा जो अ क ही काय आहे किंमत आहे. अ क दोन ही झाली कमी झालेली किंमत आहे. अ क दोन. ठीक आहे ना. इथं तुम्हाला दिसेल, थोडी आकृती मोठी करतो. तर अ क दोन, अ क एक, अ क आणि यस अनुसरून काय होत जाणार बदलणार उत्पादन. अ क, अ प दोन, अ प सॉरी, अ प एक आणि अ प असं हे उत्पादन आहे. आता इथं सरासरी इथं जे जो नफा आहे उभ्या आणि आडवा ह्याच्यामध्ये आपल्याला तिथं दिसत आहे. आता या खर्च परिस्थितीत पूर्ण स्पर्धात्मक बाजारातील किंमत अ क आहे. काय आहे? पूर्ण स्पर्धात्मक बाजारातील किंमत काय आहे? अ क आहे. पुढे दिसते इथं अ क ही किंमत आहे. आपण असं या ठिकाणी मानू. आता ख बिंदू सीमांत प्राप्ती व सीमांत खर्च समान आहे. कुठे? ख बिंदू ह्या अ क ह्या किमतीला ख बिंदू मध्ये सीमांत खर्च आणि काय सीमांत प्राप्ती हे काय आहे तर समान आहेत. लक्ष द्या. काय अ क या किमतीला ख बिंदू मध्ये सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती खर्च काय आहे तर इथं समान आहेत. कोणत्या बिंदूमध्ये? ख बिंदू. म्हणून इथं काय होईल? अ प एवढे काय होईल उत्पादन होईल. आता अ क ही सरासरी प्राप्ती कोणती? अ क ही काय झाली आपली ही अ क ही काय झाली सरासरी प्राप्ती झाली. व अर तिथं अर हा काय झाला सरासरी खर्च. म्हणजे अ क ही काय झाली सरासरी प्राप्ती आणि अर हा काय झाला अर सरासरी खर्च झाला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दिसतोय की बाबा खर्च कमी आणि प्राप्ती या ठिकाणी जास्त दिसतोय.
येते. आता अ क गुणिले अ प काय अ क अ क गुणिले प बरोबर आहे अ क गुणिले अ प हं? पहा आपण मगाशी अ क बघितलं अ क हा काय झाला सरासरी प्राप्ती झाली आणि अ काय झाला सरासरी खर्च झाला आता आपण बघतोय काय अ प अ क गुणिले क गुणिले अप आणि ह्यातनं वजा काय करतो आपण खर्च म्हणजे काय तो सरासरी खर्च किती आहे आणि त्याला परत काय करतोय अप म्हणजेच काय ते एकूण उत्पादन आहे अप हे काय आहे एकूण उत्पादन आहे म्हणजे एकूण प्राप्ती वजा एकूण खर्च बरोबर काय झाला या ठिकाणी आपल्याला नफा मिळते मग नफा किती मिळाला आपल्याला र क ख ग र बरोबर आहे किंवा क र ग क असा या ठिकाणी आपल्याला तो तिरप्या रेषेने दाखवलेला हा काय इकडं हा एकूण नफा आहे म्हणजे लक्षात घ्या की आपण ख या बिंदूच्या ठिकाणी किंमत असताना सीमांत खर्च वक्रा सीमांत प्राप्ती वक्राला खालून वर जाताना या ख बिंदू मध्ये छेदतोय मग या ठिकाणी असणार जी काय आहे उत्पादन काय आहे आहे आणि काय आहे सीमांत काय सीमांत प्राप्ती काय आहे आहे आणि सीमांत खर्च कसा आहे किंवा आपण काय म्हणा सीमांत खर्च किती आहे आहे बरोबर आहे ना मग या ठिकाणी आपण जर बघितलं तर गुणिले हे काय आहे किंमत आहे बरोबर आहे गुणिले हे काय आहे उत्पादन आहे आता इथनं वजा काय केलं आपण तो काय आहे खर्च आहे बरोबर आहे ना तो काय आहे खर्च आहे कोणता खर्च आहे हं? कोणता आहे तो सरासरी सरासरी काय आहे खर्च आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण काय काढला कर हा काय काढला एकूण नफा काढला आता व्यवसाय संस्थेचा अल्पकालीन जो काय समतोल प्रस्थापित झाला आहे आता या ठिकाणी काय झालेले व्यवसाय संस्थेचा अल्पकालीन काय झालेला आहे समतोल प्रस्थापित झालेला आहे पण प्रत्येक व्यवसाय संस्थेला असाधारण नफा होत असल्याने काय इथं जे काय प्रत्येक आपण एकच व्यवसाय संस्था लक्षात घेतलेली हा जो काय नफा प्राप्त झालेला आहे हा कसा आहे असाधारण प्राप्त झालेला नफा आहे कोणत्या पैशामध्ये अल्प काळामध्ये हा आता उद्योग नवीन संस्था या ठिकाणी काय करेल असाधारण नफा प्राप्त झाल्याने या ठिकाणी नवीन संस्था काय करतील प्रवेश करतील म्हणून उद्योगाचा समतोल होत नाही काय त्यामुळे या ठिकाणी उद्योगाचा समतोल होत नाही म्हणजेच येथे पूर्ण समतोल अवस्था प्राप्त होत नाही आता पहा बाजारातील किंमत असेल तर सरासरी प्राप्ती बरोबर सीमांत प्राप्ती एक बरोबर आहे इथं बाजारातील किंमत काय झाली एक बरोबर आहे ना असेल तर सरासरी प्राप्ती बरोबर आहे ना सरासरी प्राप्ती बरोबर सीमांत प्राप्ती एक हा प्राप्ती वक्र सरासरी प्राप्ती वक्राच्या किमान बिंदूच्या काय आहे सीमांत खर्च हा सीमांत खर्च वक्राला त्या ठिकाणी छेदतो आणि सरासरी खर्च वक्राला त्याच बिंदू स्पर्श करतो हा काय आहे इथं एक हा काय आहे हं? हा समतोल पुरवठा ठरतो येथे प्रत्येक व्यवसाय संस्थेत आपण साधारण आपण देतो म्हणून नवीन संस्था काय होतात त्या ठिकाणी उत्पादन क्षेत्रात येणार नाहीत व आहे त्यापैकी काय कोणताही व्यवसाय संस्था त्या ठिकाणी बाहेर पडणार नाही म्हणजे येथे व्यवसाय संस्था उद्योग दोन्ही समतोल अवस्थेत म्हणजे पूर्ण समतोल दर्शवणारी परिस्थिती या ठिकाणी काय होते निर्माण होते म्हणजे ही किंमत काय झाली कमी झाली आणि त्यावेळेला पुरवठा सुद्धा काय होतो ऑटोमॅटिक कमी झालेला आपल्याला दिसतो इथं दोन ला सुद्धा एक अशी तुम्हाला त्या दिवशी दिसतो आपण दुसरी आपण काय करूयात आकृतीस शेअर करूयात
शेअर. जस्ट 4 मिनिट. ठीक आहे. ठीक आहे, तुम्हाला आकृती समोर दिसत असेल. पहा, आता मगाशी असं म्हटलं की आपण काय म्हटलं की मगाशी की बाजारातील किंमत का असेल तर सरासरी प्राप्ती बरोबर सीमांत प्राप्ती, बरोबर अशी परिस्थिती दिसत होती आपल्याला की त्या ठिकाणी कोणती व्यवसाय संस्था काय करणार त्या ठिकाणी जी काय उद्योग संस्था चालू आहे ती त्या ठिकाणी व्यवसाय संस्था बाहेर पडणार नाही आणि परंतु नवीन संस्था मार्फत त्या ठिकाणी येतील. हम्म? आता पुढे जर आपण विचार केला किंमत असेल तर सरासरी प्राप्ती बरोबर श्रीमंत प्राप्ती, ठीक आहे ना, ही प्राप्ती वक्र असेल तर ब बिंदू श्रीमंत प्राप्ती व श्रीमंत खर्च या ठिकाणी समांतर असतो. आता अप2 हा पुरवठा असेल तर म्हणजे काय की अप2 हा पुरवठा असेल, ठीक आहे ना, अप2 तर सरासरी प्राप्ती बरोबर सीमांत प्राप्ती 2 हा हा प्राप्ती वक्र या ठिकाणी असेल. या य बिंदू सीमांत प्राप्ती व काय य बिंदूत या सीमांत प्राप्ती व सीमांत खर्च समान असेल म्हणजे अपदन हा पुरवठा ठरेल व अपदन या उत्पन्न पातळीवर ही सरासरी प्राप्ती प बिंदूला काय करेल त्या ठिकाणी स्पर्श करेल. मी तुम्हाला आकृती दाखवतो एक. ठीक आहे. पहिला आपण असं म्हणतोय की या आकृतीमध्ये की अ क दोन किंमत पातळी असेल, काय क दोन ही किंमत पातळी असेल तर सरासरी प्राप्ती बरोबर श्रीमंत प्राप्ती, बरोबर आहे, ही तर दिसते ना तुम्हाला काय सरासरी प्राप्ती 2 बरोबर सीमांत प्राप्ती 2 हा प्राप्ती वक्र असेल य बिंदूत सीमांत प्राप्ती व सीमांत खर्च समान असेल. य बिंदू इथं तुम्हाला दिसतो, य बिंदू मध्ये या ठिकाणी सीमांत प्राप्ती आणि सीमांत खर्च या ठिकाणी काय समान. आता या ठिकाणी अ बिंदूच्या ठिकाणी काय अ2 हा काय असेल पुरवठा काय हा पुरवठा ठरेल. मग अपदन या उत्पादन पातळी अप2 या उत्पादन पातळीला सरासरी प्राप्ती व काय सरासरी प्राप्ती व प2 ला म्हणजे काय प2 म्हणजे काय प2 ला अर काय अर हं? अर हा सरासरी खर्च आहे. आलं का लक्षात. मग र ल य क 2 हा किमान तोटा होतो काय र ल य क2 हा या ठिकाणी काय होतो किमान तोटा होतो, बरोबर आहे ना का कारण सीमांत जर प्राप्ती बघितली आणि सीमांत खर्च जर बघितला तर या ठिकाणी कसा आहे, ठीक आहे ना, सीमांत प्राप्ती आणि सीमांत सरासरी प्राप्ती 2 आणि सीमांत प्राप्ती 2, बरोबर आहे ना, या बिंदूच्या ठिकाणी कसं असेल उत्पादन पातळी जर आपण लक्ष दिली तर ते कमी प्रमाण त्या ठिकाणी दिसून येईल. मग तोटा होतो म्हणजे सीमांत खर्च बरोबर सीमांत प्राप्ती ची अट या ठिकाणी काय होते पूर्ण होते व तो त्या ठिकाणी काय तोटा सुद्धा काय राहतो किमान राहतो. म्हणून उद्योग संस्था अल्पकालीन समतोल अवस्थेत आहेत पण तोटा झाल्यामुळे काय उद्योग संस्था काय होतील त्या ठिकाणी निघून जातील हे शक्य असल्यामुळे हं, उद्योग समतोल अवस्थेत त्या ठिकाणी येत नाही. हं? येते का लक्षात. मग तोटा झाला तर व्यवसाय संस्था उत्पादन क्षेत्रात राहतील का नाही राहणार. अल्पकाळात तोटा झाला तरी बदलता खर्च जोर भरून निघतो तो वर व्यवसाय संस्था उत्पादन करतील कारण उत्पादन अजिबात बंद केले हं, तरी स्थिर खर्च करावाच लागतो. मग बदलता खर्च भरून निघत असेल तर उत्पादन चालू ठेवण्यास काय हरकत आहे का असं त्या ठिकाणी विचार त्या ठिकाणी उद्योजक करतील. असे केल्याने निदान बाजारात वळण तरी राहील. दीर्घकाळात स्थिर खर्च भरून काढण्याची काय उमेद व्यवसाय संस्थेला असते मात्र बदलता खर्च भरून निघत असेल तर ती व्यवसाय संस्था उत्पादन क्षेत्रात राहणार नाही. आलं लक्षात.
आता या संदर्भात आपण काही आकृती आहेत आपल्याकडे, बरोबर आहे ना? आता इथं बघा, आता काय उद्योग संस्था राहतील, बरोबर आहे, जर बदलता खर्च जर तो त्या ठिकाणी बदलता खर्च जर भरून निघत असेल तर काय उद्योग संस्था त्या ठिकाणी राहतील अल्प काळामध्ये, त्या संदर्भात अशी पोझिशन दिसून येते. आता पहिली जी ब क ड जी आकृती आहेत, पहिल्या आकृतीमध्ये जर आपण विचार केला, य ही किंमत आहे, ठीक आहे ना, य ही किंमत आहे आणि हे उत्पादन आहे. मग ही तर सीमांत खर्च वक्राने काय झालेले आहे, सीमांत प्राप्ती वक्राला खालून वर जाताना छेदलेल्या र बिंदूमध्ये काय झालेले समतोल झालेला आहे, बरोबर आहे ना? क हे काय आहे, सरासरी काय आहे, सीमा काय सरासरी प्राप्ती आहे, ठीक आहे ना? आणि हा काय आहे, खर्च आहे, बरोबर आहे ना? आणि हे काय उत्पादन आहे, तसाच तो पुरवठा देखील आहे. समजते? तर अशा या आकृती, दुसऱ्या आकृतीमध्ये काय म्हणजे शक्यता शक्यता इथं दर्शवलेल्या आहेत ह्या आकृतीचे, आणि हिचं एक्सप्रेशन इथं दिलेलं नाही, पण आकृतीवरून आपल्याला त्या ठिकाणी क ही काय आहे, या ठिकाणी किंमत आहे, बरोबर आहे ना? उत्पादन आहे. आता या ठिकाणी र बिंदू मध्ये समतोल झालेला आहे, म्हणजे या ठिकाणी बदलता खर्च. ठीक आहे. आता पुढे जी आकृती आहे, पुढे जी आकृती आहे, दिसते का आकृती इथं? क आकृती, ह्या क आकृतीमध्ये काय दिसते की क, बरोबर आहे, ही किंमत आहे, हे उत्पादन आहे. आता इथं सरासरी बदलता खर्च लक्षात घेतलेला आहे आणि सरासरी खर्च सुद्धा इथं आलेला आहे, सीमांत खर्च आलेला आहे. आता पहा, सीमांत खर्च वापराने काय सरासरी बदलत्या खर्चाला सुद्धा खालून वर जाताना छेदलेले आहे. बरोबर आहे ना? सीमांत खर्च वक्राने काय सीमांत प्राप्ती वक्राला सुद्धा खालून वर जाताना केलेले. सरासरी बदलत्या खर्चानं काय केलेले, सीमांत प्राप्ती वक्राला आणि सरासरी प्राप्ती वक्राला सुद्धा खालून वर जाताना केलेलं आहे. म्हणजे हा जो खर्च आहे, सरासरी बदलता खर्च, हा काय आहे, हळूहळू वर वाढत चाललेला आहे. इथनं वर गेला की तो काय झाला, सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती यापेक्षा काय अधिक होतं, परंतु काही कालावधीमध्ये हा जो भाग दिसतो, या कालावधीमध्ये सरासरी खर्च जो सरासरी बदलचा खर्च जो आहे, तो त्या ठिकाणी उद्योग संस्था काय करतात, तर त्या काळामध्ये भरून काढतात. त्यानंतर जर तो वाढत गेला तर त्या ठिकाणी काय होतील, उत्पादन संस्था त्या ठिकाणी बाहेर मग बाहेर कशा निघतील, तर इथे पहा. बरोबर आहे ना? म्हणजे या ठिकाणी सीमांत खर्च, सरासरी खर्च आणि सरासरी बदलता खर्च, हा जो काय सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती वक्र आहे, बरोबर आहे, जो की आडव्या अक्षाला समांतर आहे, त्याच्यावर आहे, ह्याला छेदले गेलेला आहे का नाही, आपल्या अटी काय आहेत, सीमांत खर्च वक्राने काय सरासरी प्राप्ती आणि सीमांत खर्च वक्राला खालून वर छेदलं पाहिजे, असा वर गेला पाहिजे. त्या तिन्ही ही तर नाहीये, त्यामुळे या ठिकाणी काय करतील, त्या उद्योग संस्था या ठिकाणी काय करतील, अल्पकाळामध्ये त्या ठिकाणी बाहेर पडतील, ही शक्यता आहे. मग हा जो काय आहे, विविध प्रकारच्या परिस्थिती समतोल आहे. जर तुम्हाला ते जर काय व्यवस्थित कळालं नसेल, ह्या ज्या चार अटी आहेत, ही जे काही चार आकृती आहेत, त्याचं महाविद्यालयामध्ये तुम्ही या, तुम्हाला मी परत प्रत्यक्ष त्या ठिकाणी समजावून सांगतो. म्हणजेच आता निष्कर्ष काय म्हणता येईल आपल्याला, सर्व उत्पादक घटक सारखे असतील तेव्हा अल्प काळात किमान किंमत सरासरी खर्च इतकी असेल. काय सर्व उत्पादन घटक सारखे असतील, अल्प काळात किमान किंमत सरासरी खर्च इतकी असेल आणि व्यवसाय संस्था सर्वसाधारण नफा मिळवत असतील तर व्यवसाय संस्था आणि उद्योग यांचा समतोल प्रस्थापित होईल. पण प्रत्येक व्यवसाय संस्थेला सर्वसाधारण नफा मिळेल एवढीच नेमकी व्यवसाय संस्थेची संख्या असणे का केवळ अपघात असल्याने ही शक्यता कमी आहे. याहून जास्त किंमत असेल तर असाधारण नफा व याहून कमी किंमत असेल तर तोटा होईल. आणि दोन्ही परिस्थितीत व्यवसाय संस्थांना समतोल प्राप्त होईल, पण उद्योग समतोल अवस्था या स्थितीत येणार नाही. म्हणजेच काय की जेव्हा उद्योग संस्थेचा समतोल, व्यवसाय संस्थेचा समतोल, तेव्हाच उद्योगाचा समतोल होईल. आलं का लक्षात? तर अशी ही परिस्थिती आहे.
तर यानंतर पुढील तासाला आपण व्यवसाय संस्था आणि उद्योग यांचा दीर्घकालीन समतोल पाहणार आहोत.